रक्षाबंधन जवळ येत आहे, मग कुछ तो मीठा बनता है। आज करूया एकदम सॉफ्ट असा चॉकलेट स्पॉन्ज केक। 1/4 कप तेल घ्यायचं, अर्धा कप साखर घ्यायची, पिठी साखर, अर्धा कप कंडेन्स मिल्क घ्यायचं। सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं। एकत्र करून घेतल्यानंतर त्यात 1 कप मैदा, 1 टेबलस्पून बेकिंग पावडर, अर्धा टेबलस्पून बेकिंग सोडा, 2 चमचे चॉकलेट पावडर, सर्व मिश्रण चाळणीनं चाळून घ्यायचं, जेणेकरून त्याच्यामध्ये कोणतेही गाठी राहणार नाहीत। चाळून घेतल्यानंतर अर्धा कप दूध घ्यायचं आहे, थोडं थोडं करून त्यात मिसळत जायचं। अर्धा कप दूध घातल्यानंतरही तुम्हाला जर मिश्रण थोडंसं घट्ट वाटलं तर त्याच्यामध्ये दूध वाढवू शकता। कन्सिस्टन्सी अशी हवी आपल्याला, बघू शकता, जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही। केकच्या भांड्याला खाली तेल लावून बटर पेपर लावून घेतलं आहे, त्याच्यामध्ये सर्व मिश्रण घालून घ्यायचं आपल्याला। केकचं मिश्रण घातल्यानंतर केकचं भांडं आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये ज्या हवेचे बबल्स तयार झालेले असतात ते सगळे निघून जातील। बारीक किसून घेतलेले ड्रायफ्रूट टाकायचे। 15 मिनटं प्रीहीट केलेल्या कढईमध्ये आपल्याला ते बॅटर ठेवायचे। 40 ते 45 मिनटानंतर एका टूथपिकच्या साहाय्याने आपल्याला केक झाला आहे का बघायचं आहे। टूथपिक जर अशी क्लीन आली तर आपला केक झालेला आहे, आणि टूथपिकला जर थोडंसं लागलेलं असेल तर तुम्ही पुन्हा एकदा थोड्या वेळासाठी झाकण ठेवून शिजवू शकता। केक पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्यानंतरच केक भांड्यातून बाहेर काढायचं आहे। बघू शकता, कोणत्याही प्रकारचा पाण्याचा अंश त्या केकमध्ये नाही आहे। सहजरित्या केक कापला जातो आहे आपला। बघू शकता किती उत्तम प्रकारे त्याला जाळे आलेले आहे। तुम्हाला आवडत असेल तर चॉकलेट सिरपने त्याला गार्निश करू शकता। की करून बघा केक। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।